आणि यानंतर पावसाच्या बातमीकडे वळूया। पुणे शहरामध्ये दुपारपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। शहरातल्या बहुतांश भागामध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे आणि रस्त्यांवर अक्षरशः पाणी वाहताना दिसतंय। अनेक ठिकाणी पाणी साचलंय, त्यामुळे वाहतुकीवर देखील परिणाम झालाय। हा पाऊस केवळ शहरापुरताच मर्यादित नाहीये, तर ग्रामीण भागात देखील जोरदार पावसाची नोंद झाली आहे। काही ठिकाणी गारपीट झाल्याची माहितीही समोर आली। तर उन्हाळ्याच्या काहिलीमध्ये या मुसळधार पावसानं पुण्यामध्ये हजेरी लावली आणि काही तासांच्या या मुसळधार पावसानं पुण्यामध्ये अक्षरशः त्रेधा तिरपीट उडवल्याचं दिसतंय। पुण्यातली ही काही निवडक दृश्य आहेत, कशा प्रकारे जागोजागी पाणी साचलं आणि केवळ काही तासांच्या या वळवाच्या पावसानं, अवकाळी पावसानं पुणेकरांची कशी दैना उडाली याची ही दृश्य आहेत। पुण्यामध्ये असा पाऊस झालेला आहे, त्याचबरोबर पुण्यातल्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा असाच पाऊस झाल्याची माहिती आहे। काही ठिकाणी गारपीट देखील झाली अशी देखील माहिती समोर येते आहे। त्यामुळे पुण्यातलं सध्याचं चित्र आपण बघितलं तर सध्या अक्षरशः जागोजागी पाणी साचलेलं आहे आणि अजूनही पाऊस कोसळत असल्याचं कळत आहे। मंदार गोंजारी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, सध्या पावसाचे काय अपडेट्स आहेत पुण्यात? आणि पुण्याच्या सगळ्याच भागांमध्ये, मग पुण्याचा शिवाजीनगरचा भाग असेल, पाषाण असेल, जोरदार हा पाऊस बरसलेला आहे आणि त्यामुळं पावसाळ्याची अनुभूती पुणेकर घेत आहेत। काही ठिकाणी पुण्याच्या जो सखल भाग आहे तिथं वाहनं देखील अडकलेली आहेत। मोठ्या प्रमाणात पाणी त्या ठिकाणी साचलेलं आहे। इतर ठिकाणी मी आता जिथे उभा आहे तिथे पाण्याचे असे लोंढे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणात हा जो पाऊस आहे तो पुणेकरांना या ठिकाणी आश्चर्यचकित करणार आहे, मात्र वातावरण यामुळे आल्हाददायक झालेलं आहे। अर्थात अवेळी आलेला हा पाऊस पिकांचं मोठं नुकसान करणार आहे। थोड्या वेळामध्ये पुण्यात मोठी वाहतूक कोंडी देखील अनुभवायला मिळू शकते, कारण पाऊस थांबला की सगळे जे वाहन चालक आहेत, खास करून दुचाकीस्वार, ते रस्त्यावरती येतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी पुण्यामध्ये होते। मात्र हा पाऊस पुण्यामध्ये सर्वदूर पडलेला आहे। हवामान विभागाने आपण सगळे जाणतो, मागील आठवड्यामध्येच या पावसाची शक्यता, या पावसाचा अंदाज वर्तवलेला होता आणि या अंदाजावर हुकूम हा पाऊस पडतो आहे। नुकताच कुठे एप्रिल महिना सुरू झालेला आहे आणि या एप्रिल महिन्यातच ही सगळी पावसाची हजेरी सगळ्यांना आपल्याला आश्चर्य करायला लावणारी आहे। मोठ्या प्रमाणात आज दुपारी साधारणपणे 3च्या दरम्यान ढग दाटून आले, अंधार पडला की काय असं वाटावं अशी पुण्यामध्ये परिस्थिती होती। वाहनं देखील लाईट लावून या ठिकाणी आपल्याला प्रवास करताना दिसत आहेत आणि थोड्याच वेळामध्ये पावसाला सुरुवात झाली। 1 तास उलटून गेलेला आहे। पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा पाऊस पडतो आहे। जोर जरी कमी झालेला असला तरी अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये हा पाऊस पडतो आहे आणि सुरुवातीला या पावसामुळे पुण्याच्या काही सखल भागांमध्ये सिंहगड रस्ता परिसरातला जो भाग आहे, माणिक बाग ज्याला म्हटलं जातं, तिथं ही दृश्य आपण जर पाहिली तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। वाहनं काही त्या ठिकाणी अडकलेली आहेत, मात्र पावसाचा जोर कमी झाला आहे, त्यामुळे शक्यता अशी आहे की हे पाणी वाहून जाईल आणि रस्ते पूर्वपदावरती येतील, वाहतूक पूर्वपदावरती येईल। महापालिकेकडून ठिकठिकाणी रस्त्यांची खोदाई करण्यात आली आहे। ठिकठिकाणी महापालिकेकडून रस्त्यांचं काम सुरू आहे आणि हे काम पावसाळीपूर्व काम घडलं जातं, म्हणजे पावसाळ्याच्या आधी ही कामं पूर्ण होणं अपेक्षित असतं। मात्र पाऊसच आधी आलेला आहे आणि आपण पाहिलं की 2 दिवसांपूर्वी देखील असाच पाऊस पुण्यामध्ये आलेला होता आणि आता एप्रिलच्या सुरुवातीला देखील हा पाऊस पुण्यामध्ये अशा प्रकारे, हे जर आपण पाहिलं हे चित्र, तर ही अशी लोकांची त्रेधा या ठिकाणी उडालेली आहे। या 2 महिला आहेत त्या या पावसातून लाट काढत आपण जाताना पाहतो आहोत। तर हा पाऊस एकीकडे लोकांची त्रेधा तिरपीट उडवणार आहे, दुसरीकडे वातावरण पुण्यातलं आल्हाददायक झालं। निश्चितपणे धन्यवाद मंदार या सविस्तर माहितीबद्दल। पुण्यामध्ये अचानकपणे गेल्या काही तासामध्ये तुफान मुसळधार असा पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे आपण बघतो कशा प्रकारे ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे। वातावरण एकीकडे आल्हाददायक झालेलं आहे, मात्र यानंतर आता जसजशी संध्याकाळ होत जाईल तसतसा वाहतूक कोंडीचा सामनाही पुणेकरांना करावा लागण्याची शक्यता आहे। तर पुण्याच्या धानोरी भागातली ही दृश्य सध्या आपण पाहतो आहोत। वाहनं अनेक ठिकाणी रखडून पडल्याचं आपल्याला दिसतं आहे। रिक्षांचे हे काही व्हिज्युअल्स, पावसाची पातळी किती आहे साठलेल्या पाण्याची याची कल्पना आपल्याला या दृश्यांवरून येऊ शकते।
पुढची अपडेट आहे सांगलीहून. सांगली जिल्ह्यातल्या पलूस तालुक्यातल्या भिलवडी भागामध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळलाय. जिल्ह्याच्या अनेक भागात सध्या ढगाळ वातावरण आहे आणि ठिकठिकाणी आता पावसाने हजेरी लावायला सुरुवात केलेली आहे. भिलवडी भागामधली ही दृश्य आहेत. सांगली जिल्ह्यातल्या भिलवडी भागामध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळलेला आहे. त्यामुळे अचानक मुसळधार पावसानं हजेरी लावल्यामुळे नागरिकांची देखील तारांबळ उडाली.